राज्य संगणक परिचालक संघटनेचा संगणक परिचालक एकजुटीचा संगणक परिचालक एकजुटीचा अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा किमान वेतन आमच्या हक्काचा किमान वेतन आमच्या हक्काचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने संगणक परिचालक संघटना या ठिकाणी धडकलेली आहे आणि हजारोंच्या संख्येने संगणक परिचालक या ठिकाणी आलेले आहेत। राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आपल्यासोबत आहेत। तर एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे आंदोलन लढताय, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत, मूळ मागणी बाजूला ठेवून छोट्या छोट्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। सरकारचा उद्देश तसाच आहे। मागील 14 वर्षापासून संगणक परिचालक आपले संग्राम आणि आपले सरकार या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारने जे प्रकल्प आणले त्याच्या संगणक परिचालक काम करत आहेत, पण संगणक परिचालकांना न्याय द्यायची भूमिका शासनाची अजिबात नाही। कुठली तरी कंपनी आणायची, नवीन मंत्री येणार की नवीन कंपनी जाऊन त्यांना भेटणार आणि कंपनी सोबत जे काय ह्यांची चर्चा कुठल्या पद्धतीची आर्थिक फिरती काय होती ती चर्चा झाल्यानंतर ती कंपनी अस्तित्वात येणार आणि संगणक परिचालकांचा प्रश्न असं भिजत घोंगड्यासारखा बाजूला ठेवणार। संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन द्यावं म्हणून ग्रामसेवकांची मागणी आहे, सरपंचांची आहे, गावातल्या नागरिकांची आहे। ह्यांनी सरकारने जी समिती नेमली होती त्या समिती यावलकर समितीची आहे, परंतु शासनाला यावलकर समितीनं 2018 साली अहवाल देऊन सुद्धा शासन त्याच्यावर कुठलाच निर्णय घेत नाही, म्हणून हे आंदोलन आहे। वारंवार संबंधित प्रशासनाचे मंत्री यासाठी राजी होतात, पण प्रधान सचिव जाणीवपूर्वक कोणा घालतायत अशी देखील चर्चा समोर येते। बरोबर आहे, सरकार मान्य होते पण प्रधान सचिव खोडा घालते, पण सरकारची जबाबदारी शासनाची प्रमुख म्हणून सरकारची जबाबदारी आहे। एखादा प्रशासनाचा अधिकारी वेगळं भूमिका घेत असेल तर त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे पाहून शासनानं निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये संगणक परिचालकांना न्याय दिला पाहिजे। शासनाची जबाबदारी, एखादा प्रशासकीय अधिकारी मला करायचं नाही म्हणते, प्रशासकीय अधिकाऱ्याला पगार मिळत नाही का? त्याला त्याच्या कामाचा मोबदला आणि पगार मिळते, पण जनतेनं निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, या सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगून हा संगणक परिचालकांचा निर्णय घेतला पाहिजे। 27,000 संगणक परिचालक संघटना तुमची मोठी आहे, कुठेतरी या संघटनेमध्ये फूट पाडायची, कुठेतरी मानधन 2 महिन्याचा करण्याचा प्रयत्न करायचा किंवा वेगवेगळ्या संघटना तयार करून कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। सरकारचा काही प्रयत्न असला तरी संगणक परिचालकांना खरं खोटं समजते आणि मानधनाच्या मुद्द्यावर सरकार असं करू शकते किंवा आता 5 महिने झाले 2 महिन्याचं मानधन करायचं आणि संगणक परिचालकांना घरीच बसवायचं, पण संगणक परिचालकांचा मूळ प्रश्न, मूळ मागणी ही थकीत मानधनाची नाहीच, ते मानधन शासनाला करावंच लागणार आहे। आणि आज 4-5 महिने मानधन नसताना सुद्धा या हजारोच्या संख्येमध्ये संगणक परिचालक इथं उपस्थित राहिलेत, म्हणजे शासन मानधन करू न करू पण संगणक परिचालकांना स्वतःची मागणी प्रमुख माहित आहे, स्वतःची तळमळ माहित आहे, सगळे मुद्दे माहित आहेत, म्हणून संगणक परिचालक या ठिकाणी आलाय। शासनानं काही केलं तरी संगणक परिचालकांची एकजूट कधीच तुटणार नाही, कमी होणार नाही। असा देखील निरोप येतोय की मंत्री महोदयांना तुम्हाला चर्चेसाठी बोलवले, काय ती चर्चा पोलीस प्रशासनासोबत झाली तुमची? पोलीस प्रशासनासोबत आपला विषय गेल्यानंतर माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेबांकडे भेटीसाठी बोलवलेलं आहे। आपलं संघटनेत शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांचा जो काही निरोप असेल, जो काही विषय असेल ते आपण इथं आंदोलनस्थळी सगळ्यांना सांगणार आहे। पुढचं आंदोलन कसं असणार आहे, काय तुम्ही सरकारला इशारा देणार आहेत? लक्षवेधी तुम्ही आंदोलन ठेवलं, परंतु याची काळ मर्यादा निश्चित ठरलेली नाही। लक्षवेधी आंदोलनामध्ये शासनानं आपला आज निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर आपण या ठिकाणाहून उठणार नाही। आंदोलन असंच सुरू राहील, रात्र असेल दिवस असेल, संगणक परिचालक इथंच आंदोलन करणार आहेत आणि एकाच दिवसात सरकारला निर्णय द्यायला आपल्या संगणक परिचालकाची एकजुटीमुळे आपण त्यांना भाग पाडणार आहे। संगणक परिचालकाला काय आवाहन करणार? ते आजूबाजू फिरतात किंवा गावाकडे असणाऱ्या संगणक परिचालक, गावाकडे असणाऱ्या संगणक परिचालकांना तर आवाहन करायची गरजच नाही, त्यांना ते आवाहन करून सगळ्या तालुका जिल्हा अध्यक्षांनी आवाहन केलं होतं, त्यांनी इथं येणं आवश्यक होतं। ते स्वतःच्या न्याय आणि हक्कासाठी यायला पाहिजे होतं, पण थोडे संगणक परिचालक जरी गावात असले तरी मुंबईत आलेली संख्या खूप मोठी आहे। इथल्या संगणक परिचालकांनी मैदानाच्या बाहेर न फिरता मैदानामध्येच थांबणं आवश्यक आहे, कारण की मुंबईत जर आपण फिरत बसलो असतो त्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी इथं बसणं आवश्यक आहे। असा देखील एक संगणक परिचालक आहे जो की शिरूर कासारून आलाय, एसटीने आलाय, तो अपंग आहे, तो रात्रभर प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालाय, पण बाकीचे संगणक परिचालक जाणीवपूर्वक या ठिकाणी येत नाहीये।
अपंग संगणक परिचालकाचं खरंच त्याचं जेवढं आपण कौतुक करताल तेवढं कमीच आहे. त्या संगणक परिचालकाला वर आपण बोलू, त्या संगणक परिचालकाचा सत्कार सुद्धा आहे तिथं, त्यांचा सत्कार सुद्धा आपण या ठिकाणी करू, त्यांचं स्वागत करू. कारण की अपंग असताना सुद्धा ते संगणक परिचालक एसटीनं प्रवास करून इथं उपस्थित राहिलेत, म्हणजे त्यांचं जेवढं आपण कौतुक करताल तेवढं मोठी गोष्ट आहे. कारण की जे संगणक परिचालक सगळ्या गोष्टी असताना सुद्धा इथं उपस्थित राहू शकत नाहीत, पण अपंग संगणक परिचालक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल अपेष्टा सुचून सुद्धा इथं येत आहे. की तुम्ही पाहू शकता एकंदरीत पाहायला गेले तर संगणक परिचालक संघटनेचा हा जो मोर्चा आहे तो आता मोठ्या निर्णयाकडे वळला आहे आणि ग्रामविकास मंत्री आणि चर्चेसाठी बोललेली यामध्ये काही